हमारी किडनियां बिना रुके काम करती हैं, टॉक्सिन्स को फिल्टर करती हैं, फ्लूइड बैलेंस बनाए रखती हैं और हमारे शरीर को स्वस्थ रखने में मदद करती हैं। वर्ल्ड किडनी डे के इस खास मौके पर आइए जाने कि किडनी को हेल्दी कैसे रखा जाए। और आज हमारे साथ हैं शहर नासिक के जाने माने नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर अभिजीत मोरे, जो हमें बताएंगे किडनी की सही देखभाल कैसे कर सकते हैं। अगर किसी को किडनी डिजीज हो जाए तो उसके लिए क्या इलाज उपलब्ध है? किडनीचे विविध आजार आहेत. प्रत्येक प्रकारच्या आजाराची वेगळी ट्रीटमेंट असते. जसे की इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक्स, ग्लोमेरुलोनेफ्रायटिससाठी इम्युनोसप्रेसंट औषधे, सीकेडी शेवटच्या स्टेजसाठी डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट आणि दुसरे काही किडनी स्टोन असतील तर वेगळी ट्रीटमेंट प्रत्येक आजारासाठी. सबसे सामान्य किडनी समस्या कौन सी है? आपल्या भागात किंवा कम्युनिटीमध्ये युरिन इन्फेक्शनचं प्रमाण भरपूर आहे. तसेच किडनी स्टोनची समस्या पण जास्त प्रमाणात आढळते. तसेच ब्लड प्रेशर आणि डायबिटीजमुळे होणारे किडनीचे आजार आपल्या कम्युनिटीमध्ये भरपूर प्रमाणात वाढले आहेत. पेन किलर किंवा एनाल्जेसिक या औषधांमुळे होणारे किडनीच्या आजारांचे प्रमाण पण भरपूर आपल्या समाजामध्ये दिसते. नमक और प्रोटीन का किडनी हेल्थ पर क्या प्रभाव पड़ता है? ब्लड प्रेशर वाढण्यामध्ये मिठाचा महत्वाचा वाटा आहे. तसेच कुणाला ब्लड प्रेशरचा आजार असेल त्याला आम्ही कमी मीठ खाण्याचा सल्ला देतो. प्रोटीन दोन्हीकडनं प्रोटीनचा वाटा असू शकतो. किडनीचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये आम्ही कमी प्रोटीन घेण्यासाठी सांगतो. तसेच खूप जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्यास किडनीचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. किडनी को स्वस्थ रखने के लिए हमें कौन कौन सी आदतें अपनानी चाहिए? जसं मी आधी सांगितलं, ब्लड प्रेशर आणि डायबिटीजचं प्रमाण आपल्या समाजात भरपूर वाढलं आहे. त्याच्यापासून आपली काळजी घेणे, व्यवस्थित प्रमाणात पाण्याचं सेवन करणे, किडनीचं इन्फेक्शन न होऊ देणे, किडनी स्टोन्स असल्यास लवकर ट्रीटमेंट घेणे, पेन किलर किंवा NSAID या औषधांचे सेवन न करणे किंवा कमीत कमी प्रमाणात करणे. बदलती लाइफस्टाइल किडनी पर कैसे असर कर रही है? आपल्या भागामध्ये उष्णता भरपूर असते. क्रॉनिक डिहायड्रेशनची समस्या आपल्या शेतकऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात आढळते. त्याने किडनीचे आजार होण्याची शक्यता वाढते. तसेच कीटकनाशक, हेवी मेटल्स या पाण्यात असणारे घटक सुद्धा आपल्या किडनीला इजा पोहोचवू शकतात. त्यासाठीच प्रौढ व्यक्तींनी आपली ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि किडनीचे टेस्ट या वर्षाकाठी करणे गरजेचे असते. अगर किसी को किडनी डिजीज हो जाए तो उसके लिए क्या इलाज उपलब्ध है? किडनीचे विविध आजार आहेत. प्रत्येक प्रकारच्या आजाराची वेगळी ट्रीटमेंट असते. जसे की इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक्स, ग्लोमेरुलोनेफ्रायटिससाठी इम्युनोसप्रेसंट औषधे, सीकेडी शेवटच्या स्टेजसाठी डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट आणि दुसरे काही किडनी स्टोन असतील तर वेगळी ट्रीटमेंट प्रत्येक आजारासाठी. सबसे सामान्य किडनी समस्या कौन सी है? आपल्या भागात किंवा कम्युनिटीमध्ये युरिन इन्फेक्शनचं प्रमाण भरपूर आहे. तसेच किडनी स्टोनची समस्या पण जास्त प्रमाणात आढळते. तसेच ब्लड प्रेशर आणि डायबिटीजमुळे होणारे किडनीचे आजार आपल्या कम्युनिटीमध्ये भरपूर प्रमाणात वाढले आहेत. पेन किलर किंवा एनाल्जेसिक या औषधांमुळे होणारे किडनीच्या आजारांचे प्रमाण पण भरपूर आपल्या समाजामध्ये दिसते. नमक और प्रोटीन का किडनी हेल्थ पर क्या प्रभाव पड़ता है? ब्लड प्रेशर वाढण्यामध्ये मिठाचा महत्वाचा वाटा आहे. तसेच कुणाला ब्लड प्रेशरचा आजार असेल त्याला आम्ही कमी मीठ खाण्याचा सल्ला देतो. प्रोटीन दोन्हीकडनं प्रोटीनचा वाटा असू शकतो. किडनीचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये आम्ही कमी प्रोटीन घेण्यासाठी सांगतो. तसेच खूप जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्यास किडनीचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. किडनी को स्वस्थ रखने के लिए हमें कौन कौन सी आदतें अपनानी चाहिए? जसं मी आधी सांगितलं, ब्लड प्रेशर आणि डायबिटीजचं प्रमाण आपल्या समाजात भरपूर वाढलं आहे. त्याच्यापासून आपली काळजी घेणे, व्यवस्थित प्रमाणात पाण्याचं सेवन करणे, किडनीचं इन्फेक्शन न होऊ देणे, किडनी स्टोन्स असल्यास लवकर ट्रीटमेंट घेणे, पेन किलर किंवा NSAID या औषधांचे सेवन न करणे किंवा कमीत कमी प्रमाणात करणे. बदलती लाइफस्टाइल किडनी पर कैसे असर कर रही है? आपल्या भागामध्ये उष्णता भरपूर असते. क्रॉनिक डिहायड्रेशनची समस्या आपल्या शेतकऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात आढळते. त्याने
किडनीचे आजार होण्याची शक्यता वाढते. तसेच कीटकनाशक, हेवी मेटल्स या पाण्यात असणारे घटक सुद्धा आपल्या किडनीला इजा पोहोचवू शकतात. त्यासाठीच प्रौढ व्यक्तींनी आपली ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि किडनीचे टेस्ट या वर्षाकाठी करणे गरजेचे असते. A public awareness initiative from the makers of Zeblong and Zeblong Tea.